गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूजमधील बजाजनगर परिसरात सोमवारी 20 जुलै रोजी पहाटे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला। इथे एका 30 वर्षीय विवाहित महिला आपल्या राहत्या घरात संशयास्पद मृत अवस्थेत आढळली। तिने आत्महत्या केल्याचा दावा सासरच्या मंडळींनी केला आहे, मात्र माहेरच्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला। विवाहितेचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नातेवाईकांनी आक्रोश केला। आमच्या बहिणीला मारून टाकलं हो असं म्हणत नातेवाईकांनी आक्रोश केला। कोमल योगेश मोरे असं संशयास्पद मृत्यू झालेल्या 30 वर्ष विवाहितेचं नाव आहे। संगणक अभियंता असलेल्या पतीने सासरच्या मंडळींच्या साथीने कोमलचा घातपात केल्याचा खळबळजनक संशय तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी पतीसह दीर आणि सासू-सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत कोमल यांचा विवाह 2016 मध्ये योगेश मोरे वय वर्ष 38 यांच्याशी झाला होता। या दाम्पत्याला रुद्राक्ष वय वर्ष 8 आणि ध्रुव वय वर्ष 2.5 अशी 2 लहान मुलं आहेत। माहेरच्याने दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतर काही काळापासूनच पती योगेश हा दारूच्या नशेत कोमलीला वारंवार मारहाण करत असे। याशिवाय दीर सचिन मोरे, सासरे रेवनाथ मोरे आणि सासू कांता मोरे हे देखील विविध कारणावरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते। या छळाबाबत कोमलने अनेकदा माहेरी सांगितले होते। माहेरच्या लोकांनी वेळोवेळी सासरच्या मंडळींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही तिचा छळ सुरूच राहिला। सोमवारी पहाटे 4:30 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास सासरे रेवनाथ मोरे व दीर सचिन यांनी कोमलचे वडील राजधर पवार यांना फोन करून कोमल बेशुद्ध पडली आहे अशी माहिती दिली। सासरच्या मंडळींकडून कोमलने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला, मात्र नातेवाईकांनी हत्येचा संशय व्यक्त करत फिर्याद दाखल केली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।